नमस्कार. तर आज बिग बॉस मराठीचा पहिला वीकेंडचा वार, ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो. आपल्याला वाटत होतं की नक्की कसं करणार आहेत रितेश सर, कारण महेश सरांना बघायची ॲज अ होस्ट बघायची आपल्याला सवय झाली होती. तर रितेश सर तसाच इम्पॅक्ट पाडतील का असं आपल्याला सगळ्यांना वाटत होतं. तर रितेश सरांनी आपल्याला बिलकुल डिसअपॉइंट केलं नाही. लिटरली कल्ला केला आहे त्यांनी, असंच म्हणावं लागेल. तर भाऊचा विकेंडचा वार म्हणण्यापेक्षा भाऊंचा धक्का असं म्हणूया. तर मी आहे स्नेहल आणि आपण बघताय तुफान चर्चा. रितेश सरांनी निक्कीपासून सुरुवात केली आणि आपल्या सगळ्यांना याची उत्सुकता होती की नक्की रितेश सर भाऊ काय बोलणार आहेत. सगळ्यांना उत्सुकता होतीच. तर सरांनी निक्कीला सांगितलं, तुमचे मुद्दे बरोबर होते पण भाषा चुकीची होती आणि महाराष्ट्राच्या मेंटॅलिटी काढता तर मराठी माणसाची मेंटॅलिटी काढता तर माझ्या मराठी माणसाची माफी मागा. बापरे, अक्षरशः अंगावरती काटा आला. खतरनाक. खूप छान वाटलं. वर्षाताई पण बोलत होते की सावज हिने हेरलाय, म्हणजे हिला पाहिजे की फक्त एका माणसाला पकडा आणि त्याच्या पाठी पडा, पण जी दुसरी साईड प्रेक्षकांसमोर मांडणं इम्पॉर्टंट होतं. तर रितेश भाऊनी वर्षाताईंना पण सांगितलं, जे तुम्ही आगीत तेल टाकताय ना ते करू नका. आणि भाऊंची एक स्टाईल खूप आवडली की मी बोलतोय तर कुणीही बोलणार नाही. वाह, एक नंबर. अभिजितला जेव्हा वर्षाताईबद्दल विचारलं तेव्हा त्याचे डोळे पाणावले. म्हणजे त्यांनी वर्षाताईंबद्दल की महाराष्ट्रांचा मान ढासळतोय. आणि त्यांची पण एक गोष्ट छान वाटली, त्यांनी चूक पण ॲक्सेप्ट केली. तर बघूया कसं खेळतं आहे तिथून पुढे, बघायला मज्जा येणार आहे. आता रितेश दादांनी इथे एक मुद्दा अजून मांडला की निक्की, जर तू बोलते सगळे इक्वल आहेत तर मग जेव्हा वर्षाताईला सांगते की बेडवर नाही बसायचं, मग अरबाजला का नाही सांगितलं. तर निक्की त्याच्यावरती बोलते, सर अरबाज माझा फ्रेंड आहे तर मी बायस्ड आहे त्याच्यासाठी. ओके, ठीक आहे, बघूयात कुठंपर्यंत बायस्ड राहणार आहे आणि फ्रेंडशिप कुठंपर्यंत टिकणार आहे यांची. ती हिंदी बिग बॉसमध्ये पण निक्की हिंदी बिग बॉसमध्ये पण याच्यापेक्षा उद्धट वागत होती. पण रितेश सरांनी आज तिच्या जे डोळ्यात पाणी आणले ना, जिथे सलमान खान वैतागले होते अक्षरशः, मांडलं भाई रितेश सरांना. आणि सरांनी अजून एक मुद्दा मांडला की जेव्हा निक्की सगळ्यांना त्रास देत होती तेव्हा सगळ्यांनी बघायची भूमिका घेतली. इथे वर्षाताईंनी स्टँड घेतला, हे पण ठीक होतं. जान्हवीला पण विचारलं, खूपच मस्करी करायची सुचते पण मस्करीची कुस्करी कधी होईल माहीत नाही, जरा जपून. आता त्या इरिनाबद्दल खरंच खूप वाईट वाटतं, कारण ती खरंच खूप प्रयत्न करते, मराठी अस्मिता जपते. तिला येत नाही पण तिचा प्रयत्न असतो सगळं शिकण्याचा मराठी. म्हणजे तिचा अट्टहास आहे, सगळं जे पण काय आहे ती मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करते. रितेश सरांसाठी तिला पुरणपोळी बनवायची होती. जेव्हा नॉमिनेशन टास्क होता तेव्हा अंकिताला नव्हता समजला टास्क, पण इरिनाला समजलं होतं. तिने बरोबर तिथे प्रयत्न केला. मग इथे कुठून आलं मराठी. मग अंकिता, तुला पण समजायला पाहिजे होतं, एवढंच मराठी करते. आणि जेव्हा घनश्यामने पुरुषोत्तमला नॉमिनेट केलं तेव्हा ही अंकिता घनश्यामला बोलते की अरे तू कशाला त्या इंग्रजी मुलीला वाचवलं, मराठी माणसाला वाचवायचं. तर अंकिता इथे राजकारण करते, मराठी. सरांनी पण तिला प्रश्न विचारला की आर्याने इंग्लिश बोललं तेव्हा तू का नाही बोलली. आर्याला तर त्यावरती अंकिताचं असं म्हणणं होतं की सर मला माहीत नाही की आर्या इंग्लिशमध्ये बोलते. तर याच्यानंतर रितेश सरांचा ब्रेक होतो आणि मग येतात निक्कीताई, सगळ्यांची माफी मागतात, वर्षाताईंची माफी मागतात. इथंपर्यंत ठीक आहे, पण अरबाजची का माफी मागते ही.
काही समजलंच नाही तर इथे माफीनामा होतो. मग ब्रेक संपल्यावर रितेश सर येतात आणि तो मिस्टर इंडियाचा गॉगल घालून बघतात की सगळे आले का, सगळे आहेत का. आणि हां, एक पॉईंट राहिलाच. निक्की आर्याला बोलते की तू जेव्हा या ग्रुपमध्ये होतीस तेव्हा ॲक्टिव्ह होती, बोलत होतीस, आता जरा बुजली आहे. तर निक्की ती तुझ्या शॅडोमधून बाहेर पडली तर ती दिसते तरी आत्ता, उलट ती जास्त खुलली आहे. रितेश भाऊने विचारलं की कोण कोण आलं आहे. त्याच्यानंतर इथे पिकनिक मनवायला कोण कोण आलं आहे, या सगळ्यांना माहीत आहे की हे काय करतात. आणि धनंजय दादाला पण माहीत आहे की ते दिसत नाही आहेत, पण तरीही त्यांनी सांगितलं की खेळतो सर. धनंजय दादा, तुम्ही जर आता नाही बोलणार तर कधी बोलणार. जर रितेश आणि त्याच्यानंतर रितेश भाऊनी योगिताला पण थोडंसं जागं केलं. योगिता कलर्स फेस असल्यामुळे तिला नाही लवकर काढणार हे लोक बाहेर. धनंजय दादा आणि पुरुषोत्तम दादा यांना जरा भीती आहे. या आठवड्यात बिग बॉस काही करू शकतात, म्हणजे या आठवड्यात त्या दोघांना भीती. आणि बिग बॉसचं असं आहे की तुम्ही नाही दिसलात आणि जर तुम्ही कलर्स फेस नाही आहात तर तुम्ही कधी बाहेर पडाल सांगू शकत नाही. मग ते कुठल्याही कारणाने, म्हणजे तुम्ही एक चूक करा, कधीही तुम्ही बाहेर पडू शकता तुमच्यामध्ये. आणि त्याच्यापुढे सर बोलले पुढे की तुमच्यामध्ये एक प्रेक्षक आहे, तो आपल्याला बघतोय, तो खेळत नाही, फक्त बघतोय, आणि ते आहेत पंढरीनाथ कांबळे. जेव्हा रितेश सर बोलत होते तेव्हा पॅडी असा बघत होता, म्हणजे असा लूक देत होता. रितेश सर बोलले की मला असा लूक देऊ नकोस, मला असा लूक नका देऊ. तर पॅडीलाही सरांनी समज दिली की पॅडी बोला, एक भाऊ म्हणून सांगतोय. तर पॅडीला पण ते पटलं. पॅडी बोलला मी खेळणार. त्यानंतर सर येतात, म्हणजे इथून 2 अरबा, म्हणजे सर बोलतात इथून 2 अरबाज गेले पण एकच अरबाज दिसतोय, दुसरा अरबाज कुठे आहे आणि अरबाजकडे बघून बोलतात की तुमचं नाव काय आहे. वैभव चव्हाण, महाराष्ट्र विचारतोय तुमचं नाव काय आहे. त्यांनी सगळ्यांना प्रश्न विचारला की अरबाज 2 असं कोणाकोणाला वाटतंय. तर मॅक्झिमम लोकांनी हात वर केला. सर बोलत आहेत की त्या अरबाजने पण हातवरती करता थांबवला. तर हा बोलतोय तो कधीच करणार नाही हातवर. अरे तुला काय समजतंय का, ते तुला सांगतात सर, बाहेरचे जे प्रेक्षक आहेत त्यांची मतं सांगतात, तर ते तू समजून घे. काय मला वाटत नाही की जास्त काय फरक पडणार आहे वैभव चव्हाणमध्ये. तेच एक्सप्लेन करत बसलाय. विचार सेम आहेत, पास सेम आहेत, काय बोलतोय सर, काय सांगतायत. अरबाजची सावली दिसतोय, सावली आहेस तू, असं सरांनी सांगितलं त्याला. सो आता जो सरांनी विषय घेतला तो टास्कचा, तर अरबाज हा जबरदस्त खेळला आहे, त्याची स्ट्रॅटेजी एकदम बरोबर होती. आणि सरांनी हे पण त्यांना सांगितलं की तुम्ही आधीच गिवअप केलं होतं, तुम्ही शक्तीने नाही तर युक्तीने खेळायचं होतं. तुम्हाला टास्क समजला नव्हता का, कोणालाही नव्हता समजला टास्क. आणि यानंतर सरांनी जी एक लाईन बोलली, बापरे, अंगावर शहारा आला. महाराजांचं उदाहरण दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा केला शत्रूला रोखण्यासाठी. त्यांनी आपल्याला जे काय शिकवलं ते फक्त पुस्तकात वाचण्यासाठी नाही, तर ते अंमलात पण आणायचं. खूप छान. आता रितेश सरांनी अजून एक सांगितलं की इथे निक्की लीडर आहे, अरबाज पण लीडर आहे आणि आर्या पण लीडर आहे. आणि त्यानंतर जी कान उघडणी केली ती खूप गरजेची होती, ती म्हणजे अभिजित सावंत आणि पॅडीची. कारण सरांनी जर या दोघांना हे सांगितलं नसतं तर तेच धरून बसले असते आणि पुढे चालले असते. आर्या ही स्पाय आहे. तर सरांनी पॅडी आणि अभिजित सावंतला सांगितलं की
असं नाही आहे. तरी पण अजून पॅडीला वाटतं की नाही ती स्पाय आहे, कारण तिने अरबाजला टिळा लावला होता म्हणून. तर पॅडी तसं नाही आहे. आर्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहे आणि मुद्दे पण सगळे ती छान मांडते. तर तिला स्पाय नको समजूस, हे तुझ्यासाठी चांगलं आहे. आणि मग सूरजला सरांनी सांगितलं, तुझा गेम कसा आहे माहीत आहे का, झापूक झुपूक. आणि निक्की बाबतीत पण कानउघाडणी केली की तू तुझा मुद्दा बरोबर मांडला होतास त्या दिवशी, पण जेव्हा ती तुला सांगायला लागली नंतर की तेव्हा तू तिच्या होला हो केलं. तर असं नको करू, आपल्या मतावर ठाम राहा. तर एकंदरीत असा होता भाऊंचा धक्का. त्यानंतर सूरजला आणि वर्षाताईंना तुम्ही सेफ आहात हे सांगतात आणि दोघंही सेफ आहेत. आजच्या विकेंडच्या वारमध्ये ते बघायला भेटलं की सूरज आणि वर्षाताई सेफ आहेत. आणि आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळेल की योगिता, अंकिता आणि पुरुषोत्तम या तिघांमध्ये कोण घराबाहेर जाणार आहे. तर भेटू उद्याच्या रिव्ह्यूमध्ये. बाय बाय, गुड नाईट.